नमस्कार। मी आज जे तुम्हाला सांगतोय ते तुमच्या माझ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचं। गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे गेली काही वर्ष सुद्धा हा प्रकार सुरू आहे, परंतु तो उघडकीस येत नाही तोपर्यंत सावाचा, आणि उघडकीस आलं की तो चोरटा धंदा हे लक्षात येतं। मागील 2 दिवसांमध्ये बारामतीच्या शहर पोलिसांनी एक चांगली कामगिरी केली आणि मेफेंटेराइन सल्फाइडची इंजेक्शन 60 इंजेक्शन यांची साठा बाळगणाऱ्या दोघांना त्यांनी ताब्यात घेतलं आणि ती पोलखोल केलेली आहे। खरं तर ही बेकायदा इंजेक्शन हे लोक का वापरतात हे सांगायला वेगळ्या कुठल्या गोष्टीची गरज नाही। मग इंजेक्शन सापडले त्यात काय वेगळं असा प्रश्न अनेकांना पडू शकतो। परंतु तुमची मुलं जर जिम मध्ये जात असतील, तुमची मुलं शरीर कमवत असतील, तुमच्या मुलांना ज्या आपल्या हाताच्या बेडक्या फुगवायच्या असतील आणि अशा स्वरूपाचं व्यायाम करणाऱ्या काही मुलांना या मेफेंटेराइन सल्फेटचा एक व्यसन जडलेला आहे, एक आजार जडलेला आहे। या आजारापासून मुलांना परावृत्त करावं लागेल, नाहीतर फार मोठ्या संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं। बारामतीमध्ये 2 दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे आणि त्यांच्या पथकानं पिंपळीच्या हद्दीमध्ये 2 जणांना पकडलं। या 2 जणांकडे 60 मेफेंटेराइन सल्फेटची इंजेक्शन आढळून आली। अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिलेली आहे। आम्ही काही भूलशास्त्र आणि भूलतज्ञांशी चर्चा केली असता हे दिसून आलं की ही इंजेक्शन्स प्रामुख्याने जिम मध्ये वापरली जात आहेत। अलीकडच्या मुलांना शरीर सौष्ठवाचं जास्त आकर्षण आहे। आताची जी पिढी आहे त्या पिढीचा एकंदर बिहेवियर, वर्तन जर बघितलं तर ते कुठेतरी हिंसक बनू पाहत आहेत, आणि या हिंसेचं पहिलं समर्थनाचं पाठबळ आहे आणि केंद्र आहे ते म्हणजे जिम। सगळेच जिम मध्ये जाऊन चुकीचं काम करतात असं नाही, परंतु काही ठिकाणी प्रोटीन्स आणि अशा प्रकारची इंजेक्शन्स घेतली आणि दिली जात आहेत, आणि हे षडयंत्र आणि हे फार मोठं रॅकेट आहे, हे उद्ध्वस्त करण्याची गरज आहे। 60 इंजेक्शन्स ताब्यात घेतली म्हणजे हे रॅकेट उद्ध्वस्त झालं असं नाही, परंतु ज्यांची मुलं या जिम मध्ये जातात त्यांनी आपल्या मुलांना या संदर्भात जागरूक करण्याची आवश्यकता आहे। जिम चालकांनी देखील ज्या ठिकाणी हे वापरलं जात नाही तिथली गोष्ट वेगळी, परंतु ज्या ठिकाणी हे वापरलं जाते अशा जिम चालकांनी सुद्धा दक्षता घेण्याची गरज आहे, कारण पुढली पिढी बर्बाद होण्याची लक्षणं आहेत। हे मेफेंटेराइन सल्फेटचे इंजेक्शन कुठं वापरलं जातं तर प्रामुख्याने ज्यांना हृदयविकाराचा धक्का येतो, उच्च रक्तदाबाची अवस्था असते, त्याचबरोबर एकदम लो ब्लड प्रेशर असतो, त्याचबरोबर काही ठिकाणी भूलशास्त्रामध्ये आवश्यक असलेल्या ठिकाणी या मेफेंटेराइन सल्फेटचा इंजेक्शनचा वापर केला जातो। परंतु हे जे इंजेक्शन आहे त्या अख्ख्या इंजेक्शनच्या अगदी 0.1% किंवा 1 मिली एवढ्याचा वापर हे भूलतज्ञ करतात, तेही त्या रुग्णाची अवस्था, रुग्णाची क्षमता आणि रुग्णाची गरज लक्षात घेऊन। परंतु इथे अख्खं इंजेक्शन त्यामध्ये मारलं जातं। बऱ्याचदा असा एक समज आहे की एकसारखं वर्कआउट करता येतं, खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट होतं आणि दमत नाही, अशा स्वरूपाचे काही मुलांमध्ये एक विचित्र असा संभ्रम पसरलेला आहे, गैरसमज आहेत, आणि त्यातून अशी इंजेक्शन्स घेतली जात आहेत। परंतु भविष्यामध्ये सेरेब्रल पाल्सी, किडनीचे आजार, मेंदूचे मोठे आजार, गंभीर आजार, हृदयाचे गंभीर आजार, म्हणजे एखादी हृदयाची रक्तवाहिनी ही प्रचंड प्रेशरमुळे फुटू शकते, अशा स्वरूपाची सुद्धा अशा स्वरूपाचे विकार होऊ शकतात असं भूलतज्ञांचं मत आहे। खरं तर विज्ञानानं अनेक गोष्टी आपल्या शेजारी, आपल्या सोबत, आपल्या बरोबर आणून ठेवल्या, परंतु त्याचा वापर योग्य रीतीने करण्याचं अजूनही आपल्याला समजलं नाही की काय, असा प्रश्न यामुळे पडतो। बारामतीमध्ये सापडलेली 60 इंजेक्शन बाकीच्या तालुक्यांमध्ये काय वेगळी आहेत का तर नाही, इतर तालुक्यांमध्येही अशा स्वरूपाची परिस्थिती आहे। ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचे व्यायाम केले जात आहेत अशा ठिकाणच्या पालकांनी आपल्या मुलांकडे विचारणा करावी, आता जनजागृती करण्याची गरज आहे। या इंजेक्शन पासून मुलांना परावृत्त करण्याची देखील गरज आहे। सुरुवातीला ही एक आमिष म्हणून किंवा सहज घेण्याची इंजेक्शन्स म्हणून आणि नंतरच्या काळात त्याची व्यसन म्हणून केला जाणारा वापर हा अतिशय चिंताजनक आहे। बारामतीमध्ये सापडलेली ही 60 इंजेक्शन
प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत असं वाटतं, परंतु प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या पालकांनी याबाबत जागरूक होण्याची गरज आहे. यापूर्वी असाच प्रकार घडायचा. ऑक्सिटोसिन नावाची इंजेक्शन्स गायी आणि म्हशीसाठी वापरली जायची. ही इंजेक्शन्स गायी आणि म्हशीमध्ये उत्तेजनेसाठी वापरली जायची. थोडक्यात गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर गाय पाणवण्यासाठी किंवा म्हैस पाणवण्यासाठी, म्हणजे तिला जास्त दूध देण्यासाठी या इंजेक्शनचा वापर व्हायचा. परंतु या इंजेक्शन्स मधली जी ऑक्सिटोसिनची गुणसूत्र आहेत ती इतकी तीव्र आणि इतक्या जबरदस्त क्षमतेची होती की दूध उकळवलं तरी सुद्धा ती हार्मोन्स उत्तेजना करण्याची त्यांची क्षमता मरत नव्हती. शहरी भागामध्ये अनेक ठिकाणी अशा स्वरूपाची इंजेक्शन्स दिली गेल्यामुळं लहान मुलं वयात येण्यापूर्वीच वयात आल्यासारखी वाटायची आणि त्याचे दुष्परिणाम पुढे जाणवायला लागले. शेवटी सरकारनं या औषधावर बंदी आणली. अजूनही चोरून चोरून ही इंजेक्शन्स वापरली जातात. तसं मेम्पिटेरिन सल्फेट सारखं इंजेक्शन हे अतिशय घातक आहे. याचा वापर टाळला गेला पाहिजे. यासाठी शासकीय स्तरावरून जनजागृती होण्यापेक्षा जिम चालकांनी सुद्धा जनजागृती करण्याची गरज आहे आणि सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा याची जनजागृती होण्याची गरज आहे. आपली मुलं शरीर कमावण्यासाठी चुकीचं काही करत नाहीत ना, याच्याकडे काळजी घेण्याची आणि लक्ष देण्याची गरज आहे. असं झालं नाही तर पुढची पिढी व्यसनाधीनतेच्या पेक्षाही शारीरिकदृष्ट्या कमकुवत होण्याची चिन्ह जास्त आहेत. यावर लक्ष देण्याची गरज आहे. यासाठीच हा प्रपंच.